मुंबईत पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतोय। गेल्या 3-4 दिवसापासून संतत पाऊसदार पडत असून त्यामुळे शहरातील जनजीवन खूप विस्कळीत झाले आहे। मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा ही सध्या मंद गतीने चालू आहे। अनेक ठिकाणी लोकल गाड्या धीर धरून चालवल्या जात आहेत। काही ठिकाणी लोकल सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मुंबईत अंधेरी, सबवे आणि दादर माटुंगा सारख्या भागात पाणी साचल्याने वाहतूक खूपच ठप्प झाली आहे। रस्ते आणि रेल्वे दोन्ही ठिकाणी पाणी साचल्याने प्रवास करणे आजकाल खूप आव्हानात्मक झाले आहे। प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे, अनावश्यक बाहेर पडू नका, फक्त अत्यंत गरजेचे असल्यास बाहेर पडा आणि प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे। हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांची सुरक्षा ही प्रमुख आहे, त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे। सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या। मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा विचार करत प्रशासनाने सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची विनंती केली। पावसानंतर होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी प्रशासन आणि महापालिका कर्मचारी धावपळ करत आहेत। मुंबईकरांनी प्रशासनाचा सहकार्य करून शक्य तितक्या सुरक्षित ठिकाणी राहावे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? पावसापासून वाचण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।